नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल महाराष्ट्र एक्झाम प्रिपरेशनमध्ये। तर मित्रांनो, तलाठी भरती सरळ सेवा भरती 2023च्या मध्ये नवीन अपडेट आली आहे बघा मित्रांनो। शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3। तर विद्यार्थ्यांना घेतलेल्या हरकतीवर नवीन अशी अपडेट आहे। त्यांनी एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध केलेले आहे। तर हे प्रसिद्धीपत्रकानुसार काही विद्यार्थ्यांचे मार्क कमी झाले का, वाढले का, काय चेंज झाला याबाबत त्यांनी यामध्ये दिलेलं आहे। तर बघूया ही पूर्ण नोटीस। तर मित्रांनो बघा, ही नोटीस आलेली आहे तलाठी भरती ई महाभूमी यांच्यातर्फे बघा मित्रांनो। महसूल विभागातील गट क संवर्गातील तलाठी भरती 2023 बाबत ही आहे। शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा 3। तर त्यांनी सांगितलेलं आहे बघा मित्रांनो की 29/9/2023 ते 8/10/2023 या कालावधीत परीक्षार्थींनी दिलेल्या परीक्षा सत्रातील 2831 प्रश्नांबाबत शंका उपस्थित करण्यात आलेल्या होत्या। त्यातील फर्स्ट नोटीसमध्ये 9072 शंका मान्य करून 146 प्रश्नोत्तरे दुरुस्त केली होती। त्यानंतर पुन्हा 85 शंका निरसन करत ती प्रश्नोत्तरे 148 करण्यात आलेली होती आणि अंतिमतः आणखी 12 प्राप्त शंकाच्या अनुषंगाने एकूण 5 शंका मान्य करून 2 प्रश्नांना पूर्ण गुण व 3 प्रश्नांच्या उत्तराचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेला आहे। असे एकूण 149 प्रश्न उत्तरे अंतिमतः दुरुस्त करण्यात आलेली आहेत। याबाबत प्रश्ननिहाय दुरुस्त माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे। यानुसार उमेदवारांच्या लॉगिन खात्यात योग्य ती सुधारणा गुण देण्यात येत आलेले आहेत। तर बघा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे पेपर झालेले होते त्या विद्यार्थ्यांनी जे आक्षेप घेतलेले होते त्यामधले अगोदर 146 प्रश्न बदलण्यात आले, नंतर +2 148 झाले आणि आता आणखी जे 2 प्रश्न जे 5 प्रश्न चे प्रॉब्लेम आले होते त्या 5 शंका मान्य करल्या आहे आणि त्यामधल्या 2 प्रश्नांना पूर्ण गुण दिले आहेत व 3 प्रश्नाचे जे उत्तर होते ते चेंज केले, असे 149चे अंतिम दुरुस्त करण्यात आलेली आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांचे जे मार्क आहेत त्यांच्या लॉगिन खात्यात ते आता चेंज झाले आहेत विद्यार्थ्यांना। तर तुम्हाला पुन्हा एकदा तुमचे लॉगिन करावे लागेल आता तुमचे जे झालेले चेंज झालेले मार्क आहेत ते बघावे लागतील। आता त्यांनी एक नवीन सांगितल्यासोबतच की आता जी शंका निरसन आहे म्हणजे हरकत घेणे ती आता संपुष्टात आलेली आहे आणि आता जे पण गुण आहे त्या सर्व गुणांचे सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। आता याच्यानंतर बघा मित्रांनो, तुमची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे। जे नॉर्मलायझेशन केले जाते मार्कांच्या शिफ्टनुसार ते पूर्ण करून रूलनुसार तुमचे जी गुणवत्ता यादी आहे म्हणजे सर्व विद्यार्थ्यांचे मार्क प्रसिद्ध करण्यात येतील व त्यानंतर विद्यार्थ्यांची एक स्पेशल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा मेरिट लिस्ट लावण्यात येणार आहे। तर आता विद्यार्थ्यांचे जे मार्क चेंज झाले आहेत ते बघण्याकरता त्यांना लॉगिन करावे लागेल। लॉगिनची लिंक त्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। त्यामध्ये लिंक करून तुमचे जे सुधारित गुण आहेत म्हणजे जे अपडेटेड गुण आहेत ते तुम्हाला बघायचे आहेत बघा मित्रांनो, ते तुम्ही बघू शकता। बाकी गुणाचे सामान्यीकरण म्हणजे नॉर्मलायझेशन केल्यानंतर जे अंतिम गुणवत्ता यादी आहे ती लवकर प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर त्यामध्ये बघा मित्रांनो सांगितलं त्यांनी जे ऑब्जेक्शन घेतले होते शिफ्टमधल्या शिफ्ट 1 17 ऑगस्टचे जे पेपरनुसार दिले 17, 18, 19, 20, 21 त्यामधले नंबर पण दिले आहेत आणि काय झालं आहे म्हणजे फुल मार्क दिले आहे का त्याबद्दल त्यांनी लिहिलेलं आहे, की चेंज झाली आहे की फुल मार्क दिला आहे त्याबद्दल। तर अशी ही अपडेट होती बघा मित्रांनो। लवकरच गुणवत्ता यादी पण प्रसिद्ध करण्यात येणार आहे। तर अशाच अपडेट करता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। सर्वांना ऑल द बेस्ट, धन्यवाद।